या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। दुपारी मंत्रालयात माणिकराव कोकाटे हे दादांच्या भेटीकरता जाणार असल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळण्याच्या आरोपावरून वातावरण तापलेले आहे। कालच आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये रमी खेळण्याचा आपल्याला अनुभवच नसल्याचं म्हटलेलं आहे। या सगळ्याविषयी आपली बाजू लावून धरत असताना माणिकराव कोकाटे यांनी मात्र शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोलताना शेतकऱ्याच्या मुद्द्याविषयी आपलं मत मांडत असताना शासन भिकारी असल्याचा उल्लेख केलेला होता, ज्यावरून फडणवीसांना देखील सवाल उपस्थित केला असता। मंत्र्यांनी असं वागणं बोलणं अयोग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेले होते। आता या सगळ्या घडामोडीनंतर कृषी मंत्री कोकाटे दादांच्या भेटीकरता पोहोचणार असल्याची बातमी समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, कालची पत्रकार परिषद आपली बाजू सावरण्याकरता केलेली वक्तव्य, त्यानंतर ते सावरण्याच्या दृष्टिकोनातून वक्तव्य केली जात असताना आणखीन एक वादग्रस्त विधान शासनाच्या विरोधातलं, अशी सगळी परिस्थिती खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या भोवती आता निर्माण झालेली आहे। आता राजीनाम्याविषयी मात्र मागणी ही जोर धरत असताना एकीकडे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कान टोचलेले असताना माणिकराव कोकाटे दादांच्या भेटीकरता पोहोचत आहेत। अगदी खरं आहे लागवी। खरं गेलं पाहिलं तर 7 महिन्याच्या कालावधी आपल्या वादग्रस्त विधानाने माणिकराव कोकाटे नेहमी चर्चेत राहिलेले आहे। शेतकऱ्यांना भिकारी म्हटले, आता पुन्हा एकदा काल वक्तव्य करताना शासनालाच पुन्हा एकदा भिकारी म्हटले। गेल्या या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये जर बघितलं असेल तर त्यांचे अनेक वादग्रस्त विधाने, यामुळे सरकार देखील अडचणीत आलेले आहे। त्यांच्या या अडचणीमुळे राष्ट्रवादी पक्षाची देखील मोठी डोकेदुखी वाढलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहे आणि मंत्रालयामध्ये अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना स्पष्टीकरण देणार आहे। खरं तर काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रमी खेळण्याच्या प्रश्नावर खरं तर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला होता आणि या सगळ्या प्रश्नावरून खरं तर त्यांना भिकारी मुद्द्यावरून पुन्हा एकदा ते शासनाला भिकारी म्हटल्याने पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि या सगळ्या गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने अडचणीत येणारे माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेऊन नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कान उघडणी करतात का त्यांना समर्थन देतात, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी अगदी महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचं सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।